आज आपण बनवूयात गुलाबजाम। मी गोवर्धनचं गुलाबजामचं पॅक घेऊन आलेली आहे। मी पॅक ओपन करून सगळं मिक्सचर काढून घेतलंय। मी त्याच्यामध्ये मोजून 1 कप दूध ॲड करतेय। तुम्ही थोडं थोडं दूध ॲड करा आणि दूध नसेल तर पाणी सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, पण दुधाने चव वेगळी येते। मी घट्टसर पीठ मळून घेतलंय। 1 चमचा तुपाचा मी ॲड केलाय आणि परत सॉफ्टली असं पीठ मळून घेतेय। चपात्यांचं पीठ जसं मळतो तसं सेम पीठ मळायचंय, फक्त गोळे आतमध्ये राहून द्यायचे नाहीयेत आणि क्रॅक पडले नाही पाहिजेत। जेव्हा आपण गोल राऊंड करतो तेव्हा क्रॅक पडतात, ते क्रॅक कमी प्रमाणात पडले पाहिजेत। आणि जेव्हा पीठ मळतो तेव्हा पूर्ण सॉफ्ट पीठ झालं नाही पाहिजे। जेव्हा जर सॉफ्ट पीठ झालं तर जेव्हा आपण तळतो गुलाबजाम तेव्हा ते फुटतात, त्यामुळे थोडंसं घट्टसरच पीठ धरा। मी माझ्याच हाताच्या मापाने छोटेसे गोळे हातात घेतेय आणि ते गोल गोल करतेय। तुम्ही चमच्याचा पण यूज करू शकता, पण माझ्या हाताचं माप मला बरोबर बसले हातात, त्यामुळे मी हातानेच करतेय। गोळे करताना क्रॅक दिसू नयेत याची काळजी घ्यावी। माझे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत। बऱ्यापैकी सेम आकाराचे गोळे तयार झालेत। मी कढईत तेल घेतलंय, ते बऱ्यापैकी तेल गरम झालंय। मी ते चेक केले, थोडासे तुकडा टाकून पाहिलेला आधी। आता मी सगळे गुलाबजाम त्याच्यामध्ये ॲड करतेय। मंद आचेवरच गुलाबजाम तळा, जास्त स्पीड किंवा हाय फ्लेमवर गुलाबजाम तळू नका। आणि सहसा गुलाबजाम तळताना तेलाचं प्रमाण जास्त घ्या किंवा डीप अशी कढई वापरा। मी आता थोडीशी पसरट कढई वापरलेली आहे। तुम्ही घेताना डीप कढई वापरू शकता, त्यामुळे तेलाचं प्रमाण जास्त होतं आणि खाली लागत नाही। तसे माझे लागले नाहीत गुलाबजाम, पण तरी पण तुम्ही प्रमाण जास्त घ्या तेलाचं आणि कढई अशी डीप खोल कढई घ्या। मी कालवणाचीच कढई यूज केली आहे। लालसर झाले गुलाबजाम की काढून घ्या। असे व्हाईट कलरचे किंवा पूर्ण काळसट गुलाबजाम करू नका। माझे सगळे गुलाबजाम तळून झालेत। आता मी पाक करायला घेतेय। गुलाबजामसाठी पाक करण्यासाठी आपण पातेल्यात 2 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर टाकून घेऊयात। मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि 2 वाटी आधी पाणी टाकलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये इलायची पूड टाकूयात। तुम्ही थोडंसं जायफळ किसून टाकलं तरी चालेल, तुम्ही इलायचीची पावडर टाकली तरी चालेल। मी अशीच इलायची टाकली आहे फोडून। इलायचीची पावडर करण्यासाठी तुम्ही ती साखरेमध्ये वाटून घ्या आणि मग साखरेसोबतच टाका इलायची। मी तशीच टाकली आहे। आता माझा पाक तयार आहे। थोडंसं कोमट पाकामध्ये आपण तयार झालेले गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकूयात। उद्या सकाळपर्यंत ते गुलाबजाम मस्त मुरलेले असतील। तुम्हाला जर गुलाबजामची रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।